हॅलो स्टुडंट्स, मराठी शॉर्ट हँड 120 वर्ड्स पर मिनिट डिक्टेशनसाठी तयार राहा. महाशय, अवघ्या 5 वर्षापूर्वी अस्तित्वात आलेल्या आमच्या ग्रामीण बँकेच्या प्रगतीची माहिती करून घेताना आपणास समाधान वाटेल अशी आशा आहे. आमच्या बँकेने सर्वच आघाड्यांवर यश संपादन केले असून नफाही मिळवून दाखविला आहे. महाराष्ट्रात याच कालावधीत स्थापन झालेल्या अन्य ग्रामीण बँकांच्या तुलनेत ही बँक बरीच अग्रेसर आहे. महाराष्ट्र बँक पुरस्कृत ही बँक औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांसाठी कार्य करते. औरंगाबाद जिल्ह्यात 7 आणि जालना जिल्ह्यात 5 शाखा असलेल्या या बँकेचे कार्य राष्ट्रीयकृत किंवा सहकारी बँकांपेक्षा भिन्न स्वरूपाचे आहे. एकात्मिक ग्रामीण विकास योजनेखालील दुर्बल घटकांच्या अर्थसहाय्यासाठी प्रामुख्याने स्थापन झालेल्या या बँकेचे ठेवीदारही ग्रामीण कास्तकार वा कारागीरच आहेत. याशिवाय या लाभधारक संस्था आहेत, त्यांच्याही ठेवी या बँकेत जमा होतात. गत वर्षाअखेर अशा 9 कोटी रुपयांच्या ठेवी बँकेकडे होत्या. रूढ अर्थाने व्यापारी वृत्तीने काम करण्याची आम्हाला मुभा नाही. ठेवीदार हे सामान्य आणि छोटे असले तरी या बँकेच्या व्यवस्थापनाने सेवेची एक विशिष्ट पद्धत राबवून लाभधारकांना तर लाभ मिळवून दिलाच, पण वसुलीचे प्रमाण 65% नेऊन एक आदर्श घालून दिला. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 6,000च्या आत बाहेर आहे अशांनी एकीकडे स्वावलंबी होत असताना दुसरीकडे बँकेचे देणेही फेडावयाचे हे काम तसे अवघड आहे. पण बड्या खातेदारांनाही लाजविणारी कर्जफेड या छोट्या छोट्या कास्तकारांनी करून दाखवली आहे. पॅरा, प्राधान्य क्षेत्रालाच प्राधान्याने अर्थपुरवठा करणारी ही ग्रामीण बँक गेली 5 वर्ष तोट्यात होती. परंतु अडचणींचा कालावधी संपल्यानंतर बँकेचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत. आता बँकेची सेवा तिच्या कार्यक्षेत्रातील 45% खेडेगावांना मिळत आहे. त्यामुळे ठेवीदारांची संख्याही 1 लाखावर गेली आहे. ठेवीदार प्रामुख्याने बचत खात्यातील असल्याने त्यांचाही लाभ बँकेला घेता येतो. काही गावांमधून या बँकेच्या अर्थ खात्याने खऱ्या अर्थाने कायापालट घडवून आणला आहे. अनेक गावातून एकेकाळी छोटे असलेले शेतकरी आता बँकेकडे ट्रॅक्टरसाठी कर्जाची मागणी करू लागले आहेत. या वर्षी 12 ट्रॅक्टर्स मंजूर करण्यात आले आहेत. तसेच 15 मॅटेडोरच्या खरेदीसाठी बँकेने लाभधारकांना अर्थसहाय्य केले आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच ग्रामीण बँकांची अवस्था कठीण आहे. भरपूर अर्थपुरवठा करूनही एकात्मिक ग्रामीण विकास योजनेचे यश हे 25 ते 30% पलीकडे नाही. या क्षेत्रात काम करणाऱ्या राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांची ही अवस्था कठीण आहे. या पार्श्वभूमीवर 65% वसुली ठेवीचे वाढते प्रमाण, केलेल्या अर्थपुरवठ्याचा प्रत्यक्षात झालेला उपयोग या गोष्टी उत्तेजक व भूषणावह आहेत हे कोणीही मान्य करेल. धन्यवाद स्टुडंट्स.